आपण संध्याकाळी एक ठाण्यामध्ये नाईट राईड करूया, म्हणून मी चालले ठाणा एक्सप्लोर करायला. सो चला दाखवते तुम्हाला कसं वाटतं. एकदम थंड थंड वातावरण झालंय, एकच नंबर. थोडा थोडा थेंब थेंब पाऊस पडतोय. वाव, एक नंबर वाटतंय. बापरे, एवढी तुफान गर्दी होती, ट्रॅफिक होता, मला ब्लॉग स्टॉप करावा लागला. आता मी 16 नंबरला जस्ट आहे. एक मुलगी ना अशी बॅक सीटने बसले. मला सुद्धा असं एकदा बसायचं आणि प्रवास करायचा. त्या आपलं 16 नंबर क्रॉस झालंय. रस्ते तुम्हाला दिसत असतील, पाऊस पडून गेला, थेंब 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 दिसत आहेत पूर्ण खाली, आणि पूर्ण क्लायमेट चेंज झालंय आणि मस्त वाटतंय. बापरे, इतका ट्रॅफिक, सगळे ऑफिसमधून सुटायचा वेळ आणि मी मस्तपैकी ब्लॉग बनवायला बाहेर आले. म्हणजे खास करून ब्लॉग नाही तर मस्त या क्लायमेटचा आनंद घ्यायला. मला वाटत होतं की थोडा थोडा तरी पाऊस पडेल, थेंब थेंब पडत आहेत पण तितकासा पडत नाहीये. मी आले होते, पण छान वाटतं. इकडे आहे ना रायला देवी तलावचे सुंदर मंदिर बनणार आहे, ते झालं की तुम्ही इकडे नक्की या. आणि जिकडे नवरात्री होते, संकल्प प्रतिष्ठान, ते मंदिर सुद्धा दाखवते तुम्हाला मी आता. इथे सुद्धा छोटा गरबा असतो, इथे पण देवी असते. आधी गणपती येतील मग गरबा, पण तुम्हाला मी आधीच संकल्प प्रतिष्ठानची देवी बसते ना ते दाखवते. तिथे खूप सुंदर मंदिर सुद्धा झाले, ज्याने कोणी आले नसतील त्याने नक्की या. ज्येष्ठ नागरिक कट्टा, मस्त ना. हे बघा मंदिर, श्री जय श्री अंबे माता मंदिर, संकल्प प्रतिष्ठान. तर हा आला फायनली तीनाथ नाका. कधी एकदा मेट्रो बनतेय ना असं झालंय. ठाणे फिरली, पण आता अजिबात पाऊस नाहीये. पण वातावरण थंड आहेच, पाऊस बिलकुल नाहीये. सो काय, आता मी पुन्हा घरी चालले. सो मी नेक्स्ट ब्लॉग इतका सुंदर घेऊन येईल की पाऊस पडतोय, कांदा भजी आणि मका असं काहीतरी युनिक असेल. सो चला आता आपण स्टॉप करूया ब्लॉग. बाय बाय.